महापालिकेत चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, मात्र चुकीच्या गोष्टींना विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी शुक्रवारी सांगलीत महापालिकेत महापौर, भाजप आणि राष्ट्रवादीचे गटनेते यांच्याशी चर्चेवेळी व्यक्त केली। यावेळी डॉक्टर कदम यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। महापालिकेत आगमनानंतर आमदार डॉक्टर कदम यांनी सर्वप्रथम महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या दालनाला भेट दिली। महापौर सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी सभागृह नेते तथा भाजपचे गटनेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेश कदम, नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, मयूर पाटील, फिरोज पठाण तसेच अन्य नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कदम यांनी म्हटलं आहे की महापालिकेच्या कारभारात जे चांगलं काम होईल त्याला आम्ही निश्चितच पाठिंबा देऊ, मात्र नागरिकांच्या हिताच्या विरोधात किंवा चुकीचे काही घडत असेल तर त्याकडे लक्ष वेधू, चांगल्याला चांगलं म्हणू, चुकलं तर चुकलं म्हणू। त्यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी म्हटले की काही चुकले असं तुम्हाला समजलं तर आम्हाला सांगा, ते चुकीचं कसं नाही हे आम्ही सांगू। त्यानंतर आमदार कदम यांनी उपमहापौर गजानन मगदूम यांच्या दालनात भेट दिली। तुम्ही आमच्या केबिनमध्ये आलात याचा आनंद आहे, जुने कार्यकर्ते म्हणून काही वाटलं तर जरूर सांगा, असं कदम यांनी त्यांना आश्वस्त केले। त्यानंतर कदम यांनी स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्या दालनाला भेट दिली। सभापती अतुल माने, माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी आमदार कदम यांचे स्वागत केले। मयूर पाटील, विशाल कलगुटकी तसेच नगरसेवक उपस्थित होते। त्यानंतर डॉक्टर कदम यांनी भाजपाचे गटनेते तथा सभागृह नेते संदीप आवटी यांच्याही दालनाला भेट दिली। यावेळी संदीप आवटी आणि निरंजन आवटी यांनी त्यांचे स्वागत केले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।